माझ्याकडे आज खूप छान वातावरण झाले आहे. बारीक बारीक पाऊस पडतो आहे, थंड हवा आहे. अशा वातावरणामध्ये गरमागरम भजी आणि चहाचा बेत झालाच पाहिजे. तर मग चला बनवूयात गरमागरम भजी. आपण आज बनवणारे भजी हे नेहमीच्या कांदा भजीपेक्षा वेगळे आहेत, त्यामुळे तुम्हाला ते नक्की आवडतील. तर मग चला बघूयात त्यासाठी काय साहित्य लागते ते. हे भजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी हरभरा डाळ. ह्या तिन्ही डाळी एका भांड्यामध्ये घेऊन मिक्स करूयात आणि त्या व्यवस्थित पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घेऊयात. धुवून झाल्यानंतर ही डाळ आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे. 3 तासानंतर डाळ चांगली भिजलेली आहे. आता आपण ही वाटून घेऊयात. यामध्ये वाटताना आपल्या आवडीनुसार मिरची, लसूण आणि जिरे घालूयात. याची आपल्याला खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे. बघू शकता इतपत जाड ठेवायचे आहे. मग यामध्ये आपण ॲड करायची आहे हळद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि भजी तळूयात. हे भजी तळताना मध्यम आचेवर तळायचे आहेत, म्हणजे ते आतून चांगले पचतील. हे करायला एकदम सोपे आहेत आणि ही भजी एकदम कुरकुरीत होतात. चांगले ब्राऊन रंगावर हे भजी तळून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले छान गरमागरम भजी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.